नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 15 नोव्हेंबर 2024 वार आहे शुक्रवार। तर या दिवशी आलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमा। त्रिपुरारी पौर्णिमेला 750 वाती आपल्याला जाळायच्या असतात। तर या वाती आपण कशा बनवायच्या, या वाती नाही मिळाल्या किंवा घरी बनवता नाही आल्या तर आपण काय करावे, या दिवशी कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमा ही कशी साजरी करावी, त्यासोबतच या दिवशी आपण काय करू नये, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, आज आहे प्रबोधिनी एकादशी। तर आज या एकादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपण देव दीपावली साजरी करत असतो। तर पौर्णिमा तिथी ही 15 नोव्हेंबरला शुक्रवारी सकाळी 6:20 सुरू होणार असून तर तिची समाप्ती ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 नोव्हेंबरला पहाटे 2:59 संपणार आहे। तर पौर्णिमेचे जे काही उपाय आहेत, सत्यनारायण आहे, तर ते आपल्याला 15 नोव्हेंबरलाच संध्याकाळी करायचे आहे। आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या वाती आहेत तर त्या देखील आपल्याला 15 नोव्हेंबरलाच जाळायच्या आहेत। तर त्रिपुरारी पौर्णिमा तर याला देवदीपावली देखील म्हटले जाते। तर या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं जातं। तर बघा, इतर दिवशी स्त्रिया कार्तिक स्वामींचं दर्शन घेत नाही, पण हा एकच दिवस असतो ज्या दिवशी आपल्याला स्त्रिया कार्तिक स्वामींचं दर्शन हे घेऊ शकतात। तर बघा, त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। त्यानंतर देवांना अंघोळ घालायची आहे आणि या दिवशी शिवलिंगाला अंघोळ घालायची आहे। तुमच्या जवळपास मंदिर असेल तर तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि घरी शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावर पंचामृताने, दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे। आणि अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल। अभिषेक केल्यानंतर पिंड कोरडी करून जागेवर स्थापन करायचे आहे। शिवपिंडीला भस्म लावायचं आहे, बेलपत्र, धोत्र्याचे फूल, फळ अर्पण करायचं आहे, धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं आहे। तर या एकाच दिवशी भगवान शंकरांना आपण तुळशीपत्र देखील अर्पण करू शकतो। तर या दिवशी संध्याकाळी दिवे लावायचे आहे आणि भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर तुळशीपत्र या दिवशी तुम्ही अर्पण करू शकता। त्यानंतर आपल्याला कोणत्याही जवळच्या मंदिरामध्ये जाऊन 750 वाती आपल्याला जाळायच्या आहे। तर घरीच 750 छोट्या छोट्या वाती तुम्ही बनवू शकता आणि या वाती जाळण्यासाठी आपल्याला मातीचं मोठं भांडं घ्यायचं आहे किंवा पंती घ्यायची आहे, ज्यामध्ये या संपूर्ण वाती बसतील असे भांडं घ्यायचं आहे। त्यासोबतच या संपूर्ण वाती आपल्याला गाईच्या शुद्ध तुपामध्ये भिजवून ठेवायच्या आहे आणि संध्याकाळी आपल्याला 15 तारखेला महादेवांचं मंदिर असेल तर महादेवांच्या मंदिरामध्ये या वाती प्रज्वलित करायच्या आहे किंवा जवळपास जे कोणतं मंदिर असेल तिथेही तुम्ही प्रज्वलित करू शकता किंवा घरीच देवघरासमोर बसून देखील तुम्ही या वाती प्रज्वलित करू शकता। आणि प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। तुम्हाला जितकं जमेल तितका वेळ तुम्ही जप करू शकता किंवा श्रवण केलं तरीही चालेल। त्यासोबतच जर तुम्हाला या वाती घरी बनवता आल्या नाही किंवा तुम्हाला बनवायला जमल्या नाही तर तुम्ही 5 पंत्या घ्यायच्या आहेत, ज्या मातीच्या आपण दिवाळीमध्ये आपण ज्या प्रज्वलित करत असतो, तर त्या मातीच्या पंती तुम्ही 5 घेऊ शकता आणि त्या आपल्याला घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी लावायच्या आहे। तर तुम्ही या 5, 7, 11 तुम्हाला जितक्या घेता येईल तितक्या तुम्ही घेऊ शकता आणि घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत आणि वाती मिळाल्या तर त्या तुम्ही लावू शकता। त्यासोबतच या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे, कारण या दिवशी पौर्णिमा आणि देव दीपावली पण आहे आणि त्यामुळे या दिवशी या गोष्टी आपल्याला करायच्या आहे। भगवान विष्णूंच्या सेवा आपल्याला या दिवशी करत असतो। तसेच पौर्णिमेचं सत्यनारायण तर हे तुम्ही 15 नोव्हेंबरलाच आपल्याला करायचं आहे। तर आतापर्यंत तुम्ही केलं नसेल तर अवश्य तुम्ही एकदा करून बघा, खूप प्रभावी आहे। त्यासोबतच पौर्णिमेचं सत्यनारायण जरी केलं नसेल तर तेही तुम्ही करू शकता। म्हणजेच प्रत्येक महिन्याला पौर्णिमा तिथी येते आणि या प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण सत्यनारायण करत असतो। जर तुम्ही आजपर्यंत केलं नसेल, तुमची करण्याची इच्छा असेल तर तेही तुम्ही या पौर्णिमेपासून सुरुवात करू शकता। तर बघा, वर्षभरामध्ये एकूण 12 पौर्णिमा येतात आणि वर्षभरामध्ये 12 सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये होते। सर्वात मोठे संकट, अडचणी, दुःख यामुळे दूर करण्याची ताकद यामध्ये असते आणि त्यामुळे तुम्हाला जर तुमची इच्छा असेल या प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करायची तर तुम्ही या पौर्णिमेपासून सुरुवात करू शकता। खूप प्रभावी आहे।
यामुळे घरातील खूप मोठे संकट अडचणी या दूर होण्यास मदत होते. तर अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे सत्यनारायणाची, तर अवश्य तुम्ही ती करून बघा. ज्या घरामध्ये सत्यनारायण होते तर त्या ठिकाणी विष्णूंची सेवा होते, तिथून माता लक्ष्मी कुठेही जात नाही आणि म्हणून आपल्या घरामध्ये त्यामुळे धन धान्य संपत्ती कशाचीच कधीच कमतरता पडत नाही. त्यासोबतच माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत असेल तर त्यावर आपल्याला कुंकुमार्चन देखील करायचं आहे. त्यासोबतच आपल्याला नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे, श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे, विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे, विष्णू सहस्रनामावलीचे पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्यासोबतच विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे, लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. तर तुम्हाला जितकं जमेल तितक्या वेळा तुम्ही पठण करू शकता. त्यासोबतच 1 माळा किंवा 11 माळी कार्तिक गायत्री मंत्र, तर याचे देखील आपल्याला पठण करायचं आहे. तर कार्तिक गायत्री मंत्र हा असा आहे, ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात. तर या मंत्राचा देखील तुम्ही 1 माळ किंवा 11 माळी पठण करू शकता. तर खूप महत्त्वाचा आहे हा मंत्र. तर हा दिवस सर्वच जण या सेवा करू शकता. त्यानंतर या दिवशी काही चुका आपल्याला होऊ द्यायच्या नाही. तर तुम्ही सेवा करा, अगर करू नका तरीही आपल्याला या काही चुका आहे या टाळायच्या आहे. तर या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीची पाने तोडायचे नाही. त्यासोबतच या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे. कार्तिक पौर्णिमेला मांसाहार करू नये, कोणतेही व्यसन करू नये. त्यासोबतच घरामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण होऊ देऊ नका, यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. त्यासोबतच कोणाचाही या दिवशी अनादर करू नका, घरामध्ये वादविवाद होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्या दारामध्ये कोणी काही मागायला आलं तर त्याला रिकामं जाऊ देऊ नका, त्याला काहीतरी द्या. यासोबतच कोणी प्राणी आला तुमच्या दारामध्ये तर त्यालाही काही ना काही खायला द्या, त्यालाही रिकामं देऊ नका, त्याचा अपमान करू नका. त्यासोबतच आपल्याला या दिवशी दिवसा झोपायचं नाही. त्यासोबतच तुम्ही या दिवशी दानही करू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता. अन्न, वस्त्र, तुम्हाला जे दान करता येईल ते तुम्ही या दिवशी दान करू शकता. खूप महत्त्व आहे या सर्व गोष्टींना आणि त्यामुळेच या सर्व गोष्टींचे या दिवशी अवश्य पालन करा. नक्कीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी, जे काही संकट येतात तर त्या कमी होण्यास मदत होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. घरामध्ये कधीही धनधान्याची आणि ऐश्वर्याची कमतरता पडणार नाही. तर अवश्य तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेला या काही गोष्टींचे पालन करा आणि यासोबतच 750 वाती देखील आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.